नागपूरकरांना दिलासा देणारी बातमी। नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात आली असून आजपासून नवीन दर लागू झालाय। सध्याच्या तिकीट शुल्काच्या तुलनेमध्ये दर 33% कमी झालाय। तिकीट दरात कपात केल्यामुळे नागपूरकरांना नक्कीच दिलासाही मिळतोय। तुषार कोहळे माहिती देतात। तुषार, तिकिटांचे दर कमी करण्यापाठीमागचं नेमकं कारण काय आणि दिलासा कसा मिळतोय? ज्ञानदा, नागपूर मेट्रोने जी माहिती दिली त्यानुसार शाळा असेल, महाविद्यालय असेल किंवा इतर शैक्षणिक संस्थांच्या उन्हाळ्यात सुट्ट्या लागणार आहे। हे लक्षात घेता त्यांनी तिकीट दरामध्ये नागपूरकरांना ही सवलत दिल्याचं सांगितलेलं आहे आणि साधारण 33% ही सवलत आहे। सरासरी जर आपण 30 रुपये तिकीट ज्या ग्राहकांना आता मोजावी लागते त्यांना साधारण ही तिकीट 20 रुपयांपर्यंत पडणार आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा म्हणावा लागेल आणि नागपूर मेट्रोचं जाळं त्या प्रकारे संपूर्ण शहरात पसरलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी दिवसेंदिवस नागपूर मेट्रोच्या प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे। त्यामध्ये सर्वात जास्त हे शैक्षणिक विद्यार्थी असेल किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी असेल, सरकारी कर्मचारी असेल, इतरही वर्ग त्याने प्रवास करतो। त्यामुळे आज ज्या प्रकारे मोठा निर्णय नागपूर मेट्रोने घेतला नागपूरकरांसाठी आणि तो आज लागू झाला, त्यामुळे निश्चितच नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।